जग झालो तर दीक्षाभूमीचा होईल, माती झालो तर चैत्यभूमीचा होईल, हवा झालो तर भीमकोरेगावचा होईल, पाणी झालो तर चवदार तळ्याची होईल, आणि पुन्हा मानव म्हणून जन्म मिळाला तर आई शपथ फक्त आणि फक्त जय भीमवालाच होईल, फक्त आणि फक्त जय भीमवालाच होईल. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित असलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी आर्यसृष्टी अविनाश पुसुटे वर्ग 7वी ची विद्यार्थिनी आज तुमच्यासमोर विषय मांडत आहे, संविधान आणि लोकशाही. सर्वप्रथम तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की संविधान आणि लोकशाही म्हणजे काय, तर मी सांगते, संविधान म्हणजे देश चालवण्यासाठी बनलेले नियम, कायदे आणि नीत्यांचे संपूर्ण पुस्तक म्हणजे संविधान. लोकशाही म्हणजे काय, तर सर्वांनी मिळून घेतलेले निर्णय आणि त्या निर्णयात सहभागी होणे म्हणजे लोकशाही. संविधानाने आपल्याला खूप महत्त्वाचे हक्क दिले. स्वातंत्र्याचा हक्क, समानतेचा हक्क, मतदानाचा हक्क, शिक्षणाचा हक्क. पहिलेच्या काळात मुलींना शिकायचा हक्क नव्हता. तो हक्क फक्त आणि फक्त आपल्याला संविधानाच्या हक्कामुळेच मिळाला. संविधान फक्त कागदाचा तुकडा नाही, तर आपल्या सर्व हक्कांचा आणि कर्तव्यांचा मार्गदर्शक आहे. संविधान आपल्याला स्वातंत्र्य, समानता, बंधुत्व आणि न्याय या मूल्यांची शिकवण देते. संविधानामुळेच आपण सुरक्षित आणि सुसंवादित या समाजात राहू शकतो. परंतु लोकशाही फक्त मतदानापुरतीच मर्यादित नाही, तर लोकशाही टिकून राहण्यासाठी प्रत्येक नागरिकांची मत अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण नागरिक म्हणून आपले हक्क जाणून घेणे आणि आपल्या कर्तव्यांचे पालन करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. संविधान आणि लोकशाही एकमेकांशी जोडलेले आहेत. संविधानाशिवाय लोकशाही टिकू शकत नाही आणि लोकशाहीशिवाय संविधान फक्त कागदावरच राहतो. आपण लोकशाही म्हणून आपले कर्तव्य आणि आपले हक्क हे मिळवण्याचे प्रयत्न करू. आपल्याला संविधान दिशा देते, तर लोकशाही त्या दिशावर चालण्याची ताकद देते. एका छोट्या गावात सरपंच राहायचा. तो आपल्या मतानेच निर्णय घ्यायचा. एके दिवशी त्या गावातले शिक्षक म्हणाले की आपण गाव बदलायचं असेल तर सर्वांचे मते महत्त्व असायचे पाहिजे. तर गावकऱ्यांनी दुसऱ्या दिवशी ग्रामसभा घेतली आणि त्या ग्रामसभेमध्ये सगळ्या जणांनी आपले मत मोकळेपणाने मांडले. दुसऱ्या दिवशीपासून त्या गाव शांत झाला आणि सगळ्यांची कामं वेळेवर होऊ लागली. गावकरी समजले की लोकशाही म्हणजे फक्त नेता निवडणे नाही, तर आपला आवाज उंचावून बोलणे आणि त्या निर्णयात सहभागी होणे अत्यंत महत्त्वाचे. आपण खूप भाग्यशाली आहोत की आपल्याला असा देश मिळाला जो संविधानावर चालत आहे आणि लोकशाही आपल्याला मजबूत बनवत आहे. मी माझ्या भाषणाची शेवट करताना असे म्हणते, डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिली जी लोकशाहीची वाणी, डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिली जी लोकशाहीची वाणी, त्याच संविधानाने बदलली कोटी जणांची कहाणी, त्याच संविधानाने बदलली कोटी जणांची कहाणी. धन्यवाद.